शेतकरी आणि नागरिकांच्या विविध सरकारी विभागांशी संबंधित समस्या आणि अडथळे जागेवर सोडवणे आणि सरकारी योजनांची माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं या उद्देशानं शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान राबवलं जात आहे। बुलढाणा जिल्ह्यात शिबिर पार पडलं। नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विविध शासकीय विभागासंदर्भात असलेल्या समस्या आणि अडचणींचा ऑन द स्पॉट निपटारा करण्यासाठी तसंच शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरता बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान अभियान राबवण्यात येत आहे। देवगा राजा तालुक्यातील अंधेरा इथं हे शिबिर पार पडलं। या शिबिरात मंडळातील समाविष्ट गावांमधील शेकडो शेतकरी आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहून आपल्या अडचणींचा निपटारा केला। तसंच शासकीय योजनांची देखील माहिती मिळाली। या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बाल कल्याण यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। सर्व विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी या ठिकाणी येऊन सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। ज्या काही योजना आहेत त्या योजनाचा मंजुरी झालेली आहे, त्या मंजुरीचे आदेश सुद्धा या ठिकाणी सर्वांचे वितरित केलेला आहे। संजय गांधी विभागाच्या योजना असतील, घरकुलाच्या योजना असतील, अशा सर्व विभागाचे अधिकारी येऊन या ठिकाणी वाटप करत आहेत। तर याचा उद्देश एकच आहे की सर्वसामान्य नागरिकांना सेवा त्यांच्या गावामध्ये मिळाल्या पाहिजेत आणि त्यांचं समाधान खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालं पाहिजे, म्हणून आमचे तालुकास्तरीय अधिकारी यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। आपण इथं बघत आहेत की इथं आमच्या बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीनं जे सकस आहारचा जो संपूर्ण अशा प्रकारचा आहार मिळाला पाहिजे, वेगवेगळे पदार्थ कशा पद्धतीने करून मुलांना खाऊ घालू शकतो त्याचं एक सुंदरचं असं डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे। आणि महाराष्ट्र शासनापासून आपल्याला जे हे मिळते त्याचं सुद्धा लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून आपण माहिती करून दिली। असे वेगवेगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटने आपापल्या विभागाचे स्टॉल लावून लोकांना प्रदर्शित केलेले आहेत। सर्व विभागाच्या योजना आणि पेरणीच्या बाबत काय काळजी घेतली पाहिजे, जनावरांच्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे, पुरवठा विभागाच्या योजना काय, सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी माहिती दिलेली आहे। या माध्यमातून मी सांगतो की सध्या ॲग्रिस्टॅग रजिस्ट्रेशन फार्मर ID लोकांना इथं सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि ॲग्रिकल्चर फॉर्म ID झाल्याशिवाय ॲग्रिस्टॅग ID झाल्याशिवाय पुढील योजना मिळणार नाहीत याची सुद्धा माहिती देऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत या सर्व योजना पोहोचत आहेत।